नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे, आच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि जालना. महाराष्ट्रामध्ये नवीन शासकीय BMS म्हणजेच आयुर्वेद महाविद्यालयाला मान्यता त्या ठिकाणी लवकरच 2026मध्ये मिळण्याची शक्यता आहे. शासनानं GR त्या ठिकाणी काढलेला आहे. आता हे कोणतं कॉलेज आहे, कोणत्या लोकेशनला त्या ठिकाणी हे नवीन BMS कॉलेज येत आहे, ही माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आणि किती इंटेक कॅपॅसिटी त्या ठिकाणी त्या कॉलेजची असणार आहे, ही सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थ्याच्या दृष्टीनं ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोअर आलेला आहे, टॉपचं सेमी गव्हर्नमेंट भेटू शकतं, परंतु ज्या विद्यार्थ्यांना सेमी गव्हर्नमेंट कॉलेज न घेता ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही या ठिकाणी आनंदाची बाब आपल्याला म्हणावी लागेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मौजे सागाव, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित 100 रुग्णखाटांचे रुग्णालय याकरिता आवश्यक पदनिर्मिती करण्याबाबत यासाठी शासनानं हा GR या ठिकाणी काढलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, शासनानं हा जो काही GR आहे हा त्या ठिकाणी 23 एप्रिल 2026 या दिवशी काढलेला GR आहे. ॲक्च्युअल जी काही काउन्सिलिंग आहे ही रिझल्ट लागल्यानंतर काही दिवसानं चालू होत असते आणि शासनानं हा GR काढून त्या ठिकाणी जी काही पदभरती आहे त्यासाठी हा GR काढलेला आहे आणि शासन लवकरात लवकर त्या ठिकाणी पदभरती करून 2026मध्ये हे कॉलेज त्या ठिकाणी कसं येईल यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे. त्यामुळं खूप सारे चान्सेस आहेत की होतावीपर्यंत हे जे काही कॉलेज आहे हे 2026 या वर्षीच ॲडमिशन प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी भाग घेण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो, 100 विद्यार्थी क्षमतेचे हे त्या ठिकाणी कॉलेज असणार आहे आणि संलग्नित जे काही रुग्णालय आहे हे 100 बेडचे त्या ठिकाणी रुग्णालय आहे. मौजे सागाव, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित आयुर्वेद रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक पद निर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि हे जर कॉलेज यावर्षी त्या ठिकाणी चालू झालं तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन 100 विद्यार्थी ज्यांना त्या ठिकाणी टॉपचं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं असतं, परंतु हे विद्यार्थी आता त्या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजला जातील आणि त्यामुळं कुठंतरी गव्हर्नमेंट BMS कॉलेजचा कट ऑफ त्या ठिकाणी कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे याचा इफेक्ट प्रायव्हेट BMS कॉलेजच्या कट ऑफवर सुद्धा होईल. 100% जर हे कॉलेज यावर्षी आलं तर जवळपास 1 ते 2 मार्कानं त्या ठिकाणी कट ऑफ हा कमी होण्यास मदत होईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.